नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 36 साईजच्या डबल कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग। ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच। आपण त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलेले आहे। तिथे 14.5 इंचावरही मार्किंग करून घ्यायची। शोल्डर आहे 10 इंच, त्याच्या निम्मे इथे घेतलेले आहेत मी 5 इंच। 5 इंचावरही मार्किंग करून घ्यायची। मुंडा घेतला आहे 5.5 इंच। आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। छाती आहे 36 इंच, तर चौथा भाग आपला इथे घ्यायचा आहे। 9 इंचावरही मार्किंग करून घेतली आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। मैत्रिणींना हे कटिंग आहे ते आपलं सरळ आणि साध्या पद्धतीने आहे। कुठेही न समजेल असं काही नाही, आणि जरी तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करून मला नक्की विचारा। अशाच प्रकारचे अजूनही व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता। यानंतर आपल्याला इथे 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार गळ्याची कमी जास्त रुंदी ठेवू शकता। आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 9 इंच। अर्धा इंच त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। 9.5 इंचावर ही मार्किंग करून घेतलेली आहे। इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। यानंतर आपण आता गळ्याचा आणि मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत। इथे घेतलेले आहेत 1.5 इंच, इथूनही आपण 1.5 इंच घेतलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हा गळ्याचा शेप देऊन घेऊयात। हे बघा, मी थोडा बाहेरच्या बाजूने हा शेप देऊन घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। टक्ससाठी आपल्याला इथे अशा प्रकारे टेप ठेवून घ्यायचा आहे। ही मार्किंग करून घ्यायची। हा आपला 1 इंचाचा टक्स आहे, दोन्ही बाजूने अर्धा इंच। टक्सची उंची घेतलेली आहे 4 इंच। आपलं हे मागच्या बाजूचं कटिंग आहे, मागच्या भागाचं ते पूर्ण तयार झालेलं आहे। हे बघा, आता याचं आपण कटिंग करूया। आता या पेपरवर आपल्याला हा कटिंग केलेला जो मागचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। आणि जसा आहे तसेच आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची। हे बघा, कुठेही कमी जास्त आपण इथे केलेले नाही अजून। आता हा पार्ट आहे तो बाजूला ठेवून घेऊयात। पुढच्या गळ्याची उंची घेणार आहोत आता आपण। हे बघा, 5.5 इंच आपला पुढचा गळा आहे। अर्धा इंच त्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत। 6 इंचावरही मार्किंग करून घ्यायची। आता आपण हा बॉक्स तयार करून घेऊयात। यानंतर इथे आपल्याला हा मुंड्याचा आणि गळ्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। इथे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आधी। आता आपण इथे अर्धा इंचावरही मार्किंग करून घेतलेली आहे आणि हा आतल्या बाजूचा शेप आहे तो अशा प्रकारे आपल्याला देऊन घ्यायचा आहे। गळ्यालाही आपण हा शेप देऊन घेणार आहोत। यानंतर आता आपल्याला खालच्या बाजूने 1 इंच वाढवायचे आहेत। हे बघा, इथून आपल्याला 1 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची आणि आता ही सरळ लाईन मारून घेऊयात। यानंतर क्रॉस पट्टीसाठी इथे 3.5 इंच घेतलेले आहेत। हे बघा, इथे एक मार्किंग करून घ्यायची। इथे आपण 3 इंचावर ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही या पट्टीला योगपट्टी किंवा क्रॉस पट्टी म्हणत असाल ते समजून घ्या, मी इथे योगपट्टी म्हणते। कटोरीसाठी इथे घेतलेले आहेत 5.5 इंच। 5.5 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची। हे बघा,
इथून घेतलेले आहेत 1 इंच, 1 इंचावर ही मार्किंग केली आणि इथे आपण 2.5 इंच घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. यानंतर आपण आता याचं कटिंग करून घेऊयात. या कटोरीवरून आपल्याला आता डबल कटोरी तयार करायची आहे. इथे 2.5 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची. इथेही 2 इंचावर ही मार्किंग करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला इथे सरळ लाईन मारून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. आता इथे बरोबर लाईन मारलेली आहे, तिथून आपल्याला हे कट करून घ्यायचे. 2 पार्ट झालेले आहेत या कटोरीचे. तर त्याच्यावरून आपल्याला आता ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला हा वरच्या बाजूचा पार्ट आहे कटोरीचा, तो आधी असा ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे बाजूला ठेवून घ्यायचे. आता काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही बाजूने 1.25 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची. हे बघा, ह्या बाजूने सुद्धा मी इथे 1.25 इंच घेतलेले आहेत. इथून मी 1/2 इंचावर ही मार्किंग केलेली आहे दोन्ही बाजूने. त्यानंतर आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. इथे आपण आता या लाईन मारून घेऊयात. यानंतर आपल्याला इथे सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून घेतलेले आहेत 1.25 इंच. त्यानंतर आपल्याला इथे हे जोडून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे लाईन मारून जोडून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला इथे थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला. हे बघा, इथे हा कटोरीच्या वरच्या बाजूचा पार्ट आहे, तो आता तयार झालेला आहे. आपण आता याचं कटिंग करूयात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. यानंतर आपल्याला कटोरीचा जो दुसरा पार्ट आहे तो आता इथे वाढवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आता तो वाढवणार आहे. हे बघा, हा वाढवलेला पार्ट आहे, त्याचंच आपल्याला इथून हे माप घ्यायचं आहे. हे बघा, 8.25 इंचावर हे माप आहे, ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे या पेपरवर. 8.25 इंचावर ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे कटोरी घ्यायची आहे जी कटिंग केलेली आहे आधी, ती 2.5 इंच आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. इथे मी 4 इंच घेतलेले आहेत. आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही, नक्की ट्राय करा. यानंतर आपण इथे सेंटर घेणार आहोत
हे बघा सेंटरला एक मार्किंग करून घेतली. वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. यानंतर आपण इथे अर्धा इंचावर ही मार्किंग करून घेतलेली आहे. इथूनही आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आहेत. इथे घेतलेले आहेत 1 इंच. यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत. हे बघा आपलं हे आता जोडून झालेलं आहे. त्यानंतर आपण आता इथे टक्स टाकून घेणार आहोत. इथे सेंटरला आपल्याला हा टक्स टाकायचा आहे. तर बघा इथे 1 इंच मी हा टक्स घेणार आहे. 1 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची. दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच आपण हा टक्स घेतलेला आहे. आता हा टक्स मार्किंग करून घ्यायचा आहे. आता हा पार्ट आहे तो कटिंगसाठी तयार झालेला आहे. तर त्याचं कटिंग करून घेऊयात. बरेच जण म्हणतात की ही कटोरी कटिंग करायला खूप अवघड आहे, पण तसं काही नाही. व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर खूप सोपं आहे. हे बघा आता आपला हा पार्ट आहे तो कटिंग करून झालेला आहे. हे बघा दोन्ही पार्ट आहेत त्या अशा पद्धतीने आपण वाढवलेले आहेत. हे बघा आधीची कटोरी पण आपण याच्यावर ठेवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपलं हे कटोरीचं पॅटर्न तयार झालेलं आहे. यानंतर बाहीचं कटिंग बघूयात. इथे पेपरची डबल घडी करून घेतलेली आहे. बाहीची उंची घेतलेली आहे 9.5 इंच. अर्धा इंच त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. इथे 10 इंचावर ही मार्किंग करून घ्यायचे. यानंतर इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे. त्यासाठी आपण हा मागचा पार्ट घेणार आहोत. हे बघा वरच्या बाजूने 1/2 इंच सोडलेलं आहे आणि इथून आपल्याला 7.5 इंच आहे आपलं हे माप. तर इथे टाकून घ्यायचं आहे ते 7.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथून घेतलेले आहेत 3 इंच. इथे घ्यायचे आहेत आपल्याला 7.5 इंच आणि पुढच्या बाजूला मी 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेले आहेत. इथे दंडगीर घेतलेला आहे 5.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. यानंतर आपल्याला ह्या लाईन मारून घ्यायच्या आहेत. हे बघा आपण आता इथे मुंड्याच्या बाहेरच्या बाजूचा शेप आहे तो देऊन घेणार आहोत. अशा प्रकारे आता याचं कटिंग करून घ्यायचं आहे. यानंतर आपण मुंड्याच्या पुढच्या बाजूचा शेप देऊन घेणार आहोत. हे बघा अर्धा इंच आतमध्ये घेऊन हा शेप देऊन घेतलेला आहे. आता याचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्या या ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग तयार झालेलं आहे. चला तर मग आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण या ब्लाऊजचं कटिंग तुम्ही नक्की करून बघा आणि ब्लाऊज शिवून बघा. तुम्हाला हे कटिंग कसं वाटलं ते मला जरूर सांगा. आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद.